सर्वांना नमस्कार. मी स्वप्नील. आज आपण सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणि विशेषतः नाणेघाटाच्या पायथ्याशी वसलेल्या मुरबाड तालुक्यातील पेंढरी गावात जन्मलेले कवी शिवाजी घोलप सर यांचा परिचय करून घेणार आहोत. कवी शिवाजी घोलप यांची घरची परिस्थिती आणि एकंदरीत जीवनानुभव अतिशय संघर्षमय आहे. परंतु जे जगले, सोसले, अनुभवले, पाहिले ते त्यांनी आपल्या कवितांमध्ये उतरविले. त्यांच्या कविता सामाजिक, निसर्ग, बालकांवर, स्त्रीवादी, प्रेम अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत. सुखदुःखाला समर्थपणे पेलणारा हा कवी आहे. रानावनात लहानाचे मोठे झाले असल्या कारणाने त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग वर्णनेही येतात. एकंदरीत त्यांच्या कविता जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या आहेत. त्यांची ती उद्ध्वस्त रात्र हा कविता संग्रही प्रकाशित आहे. तसेच त्यांनी साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राची विद्यार्थ्यांमध्ये, लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी, वृद्धिंगत व्हावी म्हणून कलामंच मुरबाड ह्या संस्थेची स्थापना केली आहे. आज आपण त्यांची कविता त्यांच्याकडूनच ऐकूया. घोलप सर. नमस्कार. कवितेचे नाव आहे हे नूतन वर्ष. आता नवीन वर्ष येतोय. ये नूतन वर्ष ये. ग्रीष्माच्या कडक उन्हात भीष्मासारखी प्रतिज्ञा करणाऱ्या वृक्षांना हिरवी पालवी घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. पावसासाठी असूसलेल्या वाळवंटाला सर घेऊन ये. कोंडलेल्या सुरवंटाला पंख घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. तुझ्या आगमनाने झाला साऱ्या सृष्टीला हर्ष आणि कातळांनाही जाणवला स्पर्श. तुझ्या आगमनाने झाला साऱ्या सृष्टीला हर्ष आणि कातळांनाही जाणवला स्पर्श. झाडा वेलींना बहर आला, आकाशही भरून आले. जगण्यासाठी आता गीत होऊन ये. सुंदर जीवनाचा सूर घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. बुरसटलेले विचार आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांची, बुरसटलेले विचार आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांची, गुन्हेगारी आणि बलात्कारांची होळी करून ये. ये नूतन वर्ष ये. दुःखी दारिद्र्यांना आणि भुके तहानलेल्यांना अन्न पाणी घेऊन ये. अंधारमय जगाला प्रकाश घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. कडक उन्हातही एक वासंतिक वायुलहर घेऊन ये. जो जे वांछील तो ते लाहो असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. हंबरणाऱ्या वासरासाठी गाय होऊन ये. अनाथ मुलासाठी माय होऊन ये. शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ घेऊन ये. भरारी मारणाऱ्या पंखांना बळ घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. हे नूतन वर्ष तुझे स्वागत करायला दशदिशा आतुर झाल्या आहेत. हे नूतन वर्ष तुझे स्वागत करायला दशदिशा आतुर झाल्या आहेत. सारी सृष्टी तुझ्यावर पुष्पवृष्टी करायला सज्ज आहे. या साऱ्यांसाठी तू तळपता सूर्य होऊन ये. येताना मात्र माणुसकीची किरणे घेऊन ये. येताना मात्र माणुसकीची किरणे घेऊन ये. ये नूतन वर्ष ये. ये नूतन वर्ष ये. धन्यवाद. नवीन वर्ष आता येतोय आणि ह्या कवितेतून सरांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. सरांची जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.